नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या कामावर टाकलेला बहिष्कार कंत्राटदारांनी अखेर मागे घेतलाय। कालपासून रवी भवन, आमदार निवास, विधिमंडळ येथील कंत्राटदारांनी परत एकदा कामाला सुरुवात केली आहे। कंत्राटदारांना थकीत 23 कोटी रुपये देण्याच्या आश्वासनानंतर कंत्राटदारांनी हा बहिष्कार मागे घेतलाय। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या आश्वासनानंतर कंत्राटदारांनी हा बहिष्कार मागे घेतलाय। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। राज्य सरकारच्या आश्वासनानंतर कंत्राटदार संघटनेने हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या कामाचा जो बहिष्कार होता तो मागे घेतला आहे आणि कालपासून कामाला सुरुवात देखील झालेली आहे। आम्ही सध्या नागपूरच्या रवी भवन परिसरामध्ये आणि रवी भवन परिसरामध्ये जर का तुम्ही हा 29 क्रमांकाचा बंगला बघितला तर कृषी मंत्री यांचा हा बंगला आहे आणि इथल्या कामाला सकाळी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्य सरकारच्या वतीने मनीषा म्हैसकर ज्या राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहे यांनी शिष्टाई केली आणि कंत्राटदारांसोबत बातचीत केली। त्यामध्ये त्यांना आज साधारण 23 कोटीचा जो त्यांचे थकीत निधी होता तो त्यांना वर्ग केला जाईल असं सांगितलं। त्यामुळे कंत्राटदारांनी कालपासून कामाला सुरुवात केली। मात्र कंत्राटदार संघटनेची भूमिका आहे की जर का आज त्यांना 23 कोटी मिळाले नाही तर परत ते काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे एक प्रकारे राज्य सरकार हे आता सातत्याने टांगती तलवार राहणार आहे। तर का एकूण आपण बघितलं जवळपास 150 कोटी हे कंत्राटदाराचे जुन्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचे जे बिल होते जे थकीत होते तेच राज्य सरकारकडे पेंडिंग आहे। आता राज्य या कंत्राटदारांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जुने द्या, चालू कामं आहे या चालू कामाचे बिल आहे ते आम्हाला कामं झाल्यानंतर द्या। मात्र जर का जुन्याच बिलाची थकीत देत नसेल तर नवे कामं कशी करायची आणि त्यासाठी निधी कुठून आणायचा हा प्रश्न कंत्राटदारांचा होता। 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे। अगदी जवळपास काही मोजके दिवस राहिले। त्याआधी आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या प्रमाणामध्ये कामं शिल्लक आहे आणि हे कामं पूर्ण करणं हे प्रशासनापुढे पण आव्हान आहे आणि कंत्राटदारापुढे देखील मोठं आव्हान आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.